जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर पाहू शकता आज आमच्याकडे छान असं मस्त असं जवळ्याची रेसिपी आज बनलेली आहे आणि त्याच्यासोबत आहे छान असं मस्त असं व्हाईट व्हाईट कांदा आहे. आणि आता मार्केटमध्ये हे सफेद कांदे अवेलेबल आहेत, त्यामुळे हे औषधी देखील कांदे आहेत आणि त्यामुळे जरूर तुम्ही खाऊन घ्या. आणि सोबत आहे मस्त अशी लुसलुशीत तांदळाची भाकर. जवळा आणि तांदळाची भाकर यांचं कॉम्बिनेशनच असं एकदम असं भारी आणि एकदम असं भन्नाट असं आहे. चला तर आपण आता रेसिपीकडे वळूया. तर त्यासाठी मी घेतलेला आहे सुका जवळा घेतलेला आहे एक बाउल भरून. आणि आपल्याला लागणार आहे टोमॅटो, मिरची घेतलेली आहे मी बारीक चिरून अशी मिरची घेतलेली आहे, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि कैरी घेतलेला आहे, कांदा लागणार आहे आपल्याला आणि बटाटा मी बारीक असं कट करून घेतलेला आहे. तर चला तर एका बाउलमध्ये आपण जवळा काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं छान असं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. थोड्या वेळासाठी असंच गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला हा जवळा सुका असा. आणि छान असं पाणी पूर्ण असं काढून असं ड्राय करून घेतलेला आहे जवळा मी पूर्ण असा. तर इकडे पातेली देखील आपली छान अशी गरम झालेली आहे. तर त्याच्यामध्ये मी 3 चम्मच असं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा. परतून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असं. आणि आत्ता आपण बारीक चिरून घेतलेलं लसूण टाकून घेऊया. दोन चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच हळद ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. छान असे हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे तेलावर परतून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण आता जवळा टाकून घेऊया. आणि हे मिक्स करत असताना गॅसची फ्लेम थोडी आपल्याला मोठीच ठेवायची आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे, टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि मिरच्या देखील टाकून घ्यायच्या आहेत. ह्या मिरच्या अशा फारशा अशा तिखट लागत नाही, पण खूप अशा छान लागतात खायला. आणि कच्चा कैरी मी ते वापरलेला आहे. आता या 2 महिन्यामध्ये कच्च्या कैरी खूप अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर तुम्ही जरूर आणा आणि सुक्या मच्छीमध्ये म्हणा किंवा अशा मच्छीमध्ये ग्रेव्हीच्या मच्छीमध्ये, ओल्या मच्छीमध्ये देखील तुम्ही अशा कच्ची कैरी वापरू शकता. खूप छान लागते. तर इथे चवीनुसार मी ते मीठ वापरलेलं आहे, 2 चम्मच मी ते मीठ वापरलेलं आहे. छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. आणि थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. आणि प्लेटवर असं आपल्याला पाणी ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण भाकरची तयारी करून घेऊया. तांदळाची भाकर इथे बनवायची आहे आपल्याला. त्यामुळे 1 ग्लास मी असं पातेलीमध्ये पाणी ठेवून दिलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. पूर्ण असं पीठ असं आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे पीठ असं. थोडा पीठ पुन्हा थोडंसं टाकून घेतलेलं आहे मी किंचित असं. छान असं पीठ आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे.
तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. तर एका आता मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया आपण. थोडासा थंड करून घेऊया. एकदम असं पीठ आपल्याला गार करायचं नाही. थोडंसं गरम गरम असतानाच छान असं मळून घ्यायचं आहे. हाताला पाणी किंवा पाणी लावून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि छान असं गरम गरम असतानाच हे पीठ असं छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली भाकर छान अशी मऊ होऊन जाते आणि पीठ देखील खूप असं सॉफ्ट होऊन जातं. भाकर वळायला खूप असा इझी पडून जातो पीठ. त्यामुळे गरम गरम असतानाच पीठ असं मळून घ्या. आणि गुठळ्या देखील अजिबात अशा राहत नाही पीठ असं गरम गरम मळून घेतल्याने. तर पीठ आपला छान असं मळून झालेलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मऊ असं पीठ असं मळून घ्यायचं आहे. छान असं सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे आपला. भाकर बनवण्यासाठी मी पोलपाटचा वापर करणार आहे. तुम्ही परातीत किंवा प्लेटमध्ये देखील करू शकता. पीठ मळून तर झालेलं आहे. त्यातला एक गोळा असा आपण काढून घेऊया. आता भाकर बनवून घ्यायची आहे आपल्याला त्या गोळ्याची. पोलपाटला लाटणीला तेल किंवा पाणी देखील तुम्ही लावून घेऊ शकता. तर मी ते पाण्याचाच वापर केलेला आहे. आणि छान अशी आपण लाटून घ्यायची आहे भाकर अशी. अर्धी भाकर अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे. नंतर अशी हातानेच आपल्याला प्रेस करून अशी मोठी करायची आहे भाकर. अशा प्रकारे तुम्ही ज्वारीची किंवा नाचणीची किंवा बाजरीची भाकर देखील बनवू शकता. अशा प्रकारे उकळणे घेऊन लाटून देखील बाजरीच्या किंवा नाचणीच्या भाकरी तुम्ही बनवू शकता. खूप अशा छान होतात आणि मेन म्हणजे छान अशा टम्म फुगतात देखील आणि सॉफ्ट अशा राहतात. पूर्ण भाकर अशी आपल्याला आता हातानेच पूर्ण अशी प्रेस करून अशी मोठी करून घ्यायची आहे. आणि मच्छी म्हटल्यावर तांदळाची भाकर तर आपल्याला हवीच असते. तांदळाच्या भाकरीचं आणि मच्छीचं कॉम्बिनेशनच ते असं वेगळंच आहे. खूप असं छानच आहे. प्लेटमध्ये किंवा परातीत देखील तुम्ही अशी भाकर करून घेऊ शकता. तर भाकर तर आपली रेडी झालेली आहे आणि इकडे आपला तवा देखील मस्त असं गरम झालेलं आहे. तर तव्यामध्ये आपण टाकून घेऊया भाकर. भाकर तर आपली छान अशी टाकून झालेली आहे तव्यामध्ये. तर आता एक बाजू तर छान अशी झालेली आहे. तर आता भाकर आपण पलटून घेऊया. गॅस सिलेंडर देखील आपल्याला लवकर असे अवेलेबल होत नाही आणि महाग देखील खूप असे झालेले आहेत.
त्यामुळे असे 2-3 भाकर किंवा चपात्या असे तुम्ही लाटून किंवा करून ठेवू शकता आणि पटापट असं तवा गरम झाला की भाजून घेऊ शकता. त्याने आपल्या गॅसची देखील अशी बचत होऊन जाते. कारण तव्यामध्ये एक भाकर टाकली की दुसरी भाकर बनवायला काहींना वेळ असा लागतो. त्यामुळे असे 2-3 भाकर किंवा चपाती बनवून तुम्ही अशा पटापट अशा भाकर भाजून घेऊ शकता किंवा चपाती भाजून घेऊ शकता. त्याने आपल्या गॅसची तर छान अशी बचत होणार आहे. तर भाकर आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी. आणि इकडे आपण जे जवळा ठेवलेला आहे तो देखील मस्त असा रेडी झालेला आहे आणि पाहू शकता खूप असा छान असा कलर देखील आलेला आहे. आणि याच्यामध्ये असं आपण कच्ची कैरी टाकलेली आहे, त्याने टेस्ट अशी भन्नाट लागणार आहे आपल्याला. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.